बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी आणि रूपा बळे करोनी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका थोडासा बेस ठेवावा आणि थोडासा किंचित इफेक्ट ठेवायचा हवा लोकाभिराम मनरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणा
करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजव मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवो सुदशरथाजर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुगपाणी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता या देवी सर्वभूतेषु बुद्धि रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे, कमी माणसं का असू द्या, वेळ कमी का असू द्या, वातावरण कसं पण असू द्या, फक्त जेवढा वेळ कीर्तन चालू आहे तेवढं फक्त शांत राहा एवढी मला अपेक्षा आहे, बाकी काही नाही. गडबड गोंधळ काही करू नका. थोडं सराउंड थोडंसं जास्त होतं, थोडं कमी करा. मुलांना फक्त शांत करा. चालू कीर्तनामध्ये विक्षेप होईल असं काही करू नका. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला एक अपूर्व गोष्ट सांगतात की माझ्या जीवनामध्ये मला संतांची भेट झाली आणि संतांची भेट झाल्यानंतर त्या संतांनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्या कुळाची कुळदेवी मला संतांनी ठावी करून दिली, प्राप्त करून दिली, असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात की बरं झालं मी शरण गेलो त्या देवीला आणि त्याच्यामुळे मी संकटातून मुक्त झालो. ही देवी निर्गुण निराकार होती, पण या देवीला संतांनी आकाराला आणली. तिला आकारच नव्हता, पण संतांनी तिला आकाराला आणली. आणि आता इथून पुढचं माझं जे जीवन आहे ते त्या देवीच्या भजनामध्ये, संतांच्या समागमामध्ये मी अखंड नाचतो. तुकाराम महाराज म्हणतात प्रेमाने. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. अभंगाचा सरळ अर्थ मी याच्याकरता सांगितलं कारण सगळे चरण सोडून होतीलच असं नाही. विठ्ठल आज या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ मंडळ गोळवली, आपल्या गावची ग्रामदेवता. ते मुलांना थोडं शांत करा कोणीतरी हो कार्यकर्ते. त्यांचा पण काही दोष नाही, त्यांना सवयच नाही ना कीर्तनाची कधी. त्यांना फक्त टीव्ही आणि गेम दोन गोष्टी त्यांना माहिती आहे. आणि त्या बांबूला ते लटकायला लागले पोरं. त्या कोणीतरी थांबा तिथं कोणीतरी एक जण विक्षेप जाणवतोय मला कीर्तनामध्ये. आज अशी गंमत झाली, रोज आम्ही कीर्तनाला जाताना लोक आमची वाट पाहतात
आज मी तुमची वाट पाहत होतो, हे उलट झालं. म्हणजे आमचं कीर्तन असं की लोक म्हणजे आता हे 10 मिनिटं तरी उशिरा येतील, 15 मिनिटं उशिरा येतील, पण आज मी 6:30 वाजता पोहोचलो आणि तुम्ही कधी गोळा होता याची वाट बघत होतो. गाडीमध्ये बसून राहिलो होतो, आताच माणसं येतील, 10 मिनिटांनी येतील म्हणून मला कीर्तन देताना 6 ते 8 दिलं. नंतर आज कळालं की थोडं 7 ते 9 आहे आणि इथं आल्यानंतर कीर्तन सुरू झाले 7:30 वाजता. त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या गावची ग्रामदेवता गावदेवी माता आणि या गावदेवी मातेच्या या प्रांगणामध्ये, या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रत्यर्थ सुरू असलेला हा उत्सव अत्यंत उत्साहाने तुम्ही मंडळी साजरे करताय. मी सुरुवातीला संपूर्ण ग्रामस्थांना खूप खूप मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही 9 दिवस या देवीचा जागर या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्या जागरामध्ये आज पवित्र अष्टमीच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन ही देवीची आवड, हे लक्षात ठेवायचं. देवीला कीर्तन खूप आवडतं. पहिल्यांदा आम्ही ज्या देवाला भजतो तो देव आम्हाला कळला पाहिजे आणि कळून त्या देवाची आम्ही उपासना केली पाहिजे. म्हणजे आम्ही त्या देवीची पूजा करतो, अर्चना करतो, उपासना करतो, साधना करतो. ही साधना आमच्या पूर्वी कोणी केलेली आहे का? आम्ही जी उपासना करतो ही साधू संतांना मान्य आहे का? ही वेदाला मान्य आहे का? ही शास्त्राला मान्य आहे का? याचा विचार करून त्या देवीच्या समोर उपासना करावी. आपण सगळी मंडळी आज या ठिकाणी 9 दिवस देवीचा जागर करताय. नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. नवरात्र म्हणजे काय? तर 9 प्रकारची भक्ती आहे. आता त्या 9 प्रकारच्या भक्तीपर्यंत कुणी पोचत नाही. कारण कुणीतरी आता नवीन बायांच्या डोक्यात घातलंय की 9 रंगाच्या साड्या नेसल्यावर देवी प्रसन्न होते म्हणून. असं आहे, 9 रंगाच्या साड्या नेसल्या की देवी प्रसन्न होते. तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसला त्याच्यापेक्षा तुमच्या अंतकरणातला भाव कसा आहे तो देवी पाहते, साडी नाही पाहते. मी एक गोष्ट जबाबदारीने बोलेन तुम्हाला की 9 रंगाच्या साड्या घालून देवी प्रसन्न होईलच हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जर तुम्ही 9 प्रकारच्या भक्तीपैकी एखादी जरी भक्ती केली तरी मात्र देवी प्रसन्न होऊ शकते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्य आत्मनिवेदनात. आता ही जी देवी आहे गावदेवी माता आहे, ही गावदेवी माता हिचा परिचय जर आपण जर करायचा झाला तर ही आदिमाय शक्ती आहे, ही जगत जननी आहे. ती परमात्म्याची छाया आहे, ती त्याच्यापासून वेगळी नाही. ती आणि म्हणून या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करताना परमेश्वरांनी तिचा आश्रय घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची स्थापना करताना एक देवीची आराधना केली आणि आज आम्ही नवरात्रीच्या प्रत्यर्थ या देवीचा जागर, या देवीचा गोंधळ घातलेला आहे. आणि या गोंधळामध्ये, या जागरामध्ये आज अष्टमीच्या पवित्र दिवशी कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही कुठलाही सण साजरा करा, उत्सव साजरा करा, पण त्यातलं पावित्र्य नष्ट करू नका, एवढीच माझी विनंती आहे. विठ्ठल ज्या धर्मामध्ये माणसं जन्माला येतात त्या धर्मातील लोकांना, त्या धर्मातील देवदेवतांच्या विषयी आदर असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि त्या धर्मातील लोकांनी त्या देवदेवतांचा अवमान कधी करू नये असं मला वाटतं. मी थोडस तुम्हाला आठवण करून देईन. मला वाटते साधारणतः आम्ही 5वी 6वीला त्या काळामध्ये असू. 86-87चा काळ असेल आणि त्या काळामध्ये हे हातावर जे टॅटू काढण्याचा जो प्रकार आहे तेव्हा सुरू झाला. त्या काळामध्ये लक्षात ठेवा, हे टॅटू वगैरे काढण्याची तेव्हापासून सुरुवात झाली. आणि मग गणपती, मारुती, शंकर, देवी, गणपती हे सगळ्यांची टॅटू बिटू असे लोक हातावर काढायला लागले. पण ज्यांनी तो टॅटू बनवला त्याने एकदा अशी हिंमत केली की त्यांनी मोहम्मद पैगंबराचा टॅटू त्यांनी बनवला आणि तो टॅटू बनवला त्यांनी मोहम्मद पैगंबराचा. आणि त्या टॅटूवरून इतकी आंदोलनं झाली की त्या काळामध्ये रेल्वे गाड्या जाळल्या, तोडफोड झाली की आमच्या पैगंबराचा अपमान झाला. कारण एवढा सुद्धा खालच्या स्तराचा देव नाही
तर त्याचा टॅटू तुम्ही काढू शकता. लक्षात ठेवा, किती श्रद्धा आहे, किती निष्ठा आहे. पहा, इतकी श्रद्धा देवतेवरती की आमचा देव जर समजा तुम्ही जर हातावर छापला, अंगावर छापला, तर आम्ही आंदोलन करून आम्ही खूप मोठं नुकसान करू शकतो असं त्या काळात त्यांनी दाखवून दिलं. पण मला कधी कधी एक गोष्टीची लाज वाटते. आम्ही गणपतीची पूजा करतो, आम्ही लक्ष्मीची पूजा करतो, पण असं कधी वाटलं नाही आम्हाला का आमचा गणपती विडीच्या बांधवावर असावा म्हणून. लक्षात ठेवा, विडीच्या बांधवावर गणपतीचा फोटो आहे. गणपती विडी. संभाजी महाराजांनी आपलं सर्वस्व समर्पण करून हे स्वराज्य घडवलं, स्वराज्य टिकवलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीचा फोटो व्हिडिओवरती छापावा, किती निर्लज्जपणाचा कळस आहे. ज्या लक्ष्मीची तुम्ही पूजा करता, महिनाभर माझ्या सगळ्या माय मावल्या लक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करतात आणि ती लक्ष्मी आमच्या घरी यावी म्हणून महिनाभर उपवास करून त्या लक्ष्मीची पूजा करतात, पोथी वाचतात. पण तीच लक्ष्मी दिवाळीच्या काळामध्ये एखाद्या फटाक्यावरती छापून तिचा फोटो ती पेटून तिचे तुकडे केले जातात, याची लाज वाटत नाही आम्हाला कधी. म्हणून आमच्या देवदेवतांची, आमच्या संतांची, आमच्या तीर्थांची, आमच्या संस्कृतीची जर आमच्या अंतःकरणामध्ये जर त्याच्याविषयी प्रेम नसेल, श्रद्धा नसेल, तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही. म्हणून ज्या देवीची आम्ही पूजा केलेली ती देवी कोण आहे तिचा परिचय करून घ्या. लक्षात ठेवा, ती परमेश्वराच्या तेजातून निर्माण झालेली आहे, ती जगत जननी आहे, ती आदिमाय शक्ती आहे. जेव्हा तिच्या मनाविरुद्ध घडतं तेव्हा ती देवी नाराज होते, ती कोपते. सीता म्हणजे ती देवीच आहे. रावणाने तिला जबरदस्तीने उचलून आपल्या लंकेमध्ये घेऊन गेला आणि तिथला प्रकार तिला आवडला नाही म्हणून त्या सीतेने संपूर्ण लंकेचा विध्वंस करून टाकला. दुःशासनाने त्या देवीच्या साडीला हात घातला, एकही कौरव शिल्लक राहिला नाही. म्हणून देवदेवतांची उपासना करताना, जागर करताना तो शास्त्राच्या आधाराने करावा. आज बोलवलीकरांना मी खरोखर माझ्या मनापासून धन्यवाद देईन की या ठिकाणी आज तुम्ही या देवीच्या समोर हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज या अष्टमीच्या दिवशी माझ्याकडे कीर्तनाची सेवा आलेली आहे. वेळ कमी आहे तरी देखील मात्र मी तुम्हाला अगदी स्पष्ट भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये कळेल असं कीर्तन करून अतिशय महत्वाच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार. मी सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कारण कीर्तनासाठी अभंग घ्यावा लागतो, भाषण करण्यासाठी अभंग घेण्याची गरज नाही. भाषणामध्ये उचलली जितकी लावली टाळ्याला, कुणी कुणाच्या अंगावरती चिखलफेक करतो, तसं कीर्तन हे चिखलफेक करण्याचं साधन नाही. तिथे एखादा अभंग घ्यावा आणि तो अभंग घेऊन त्या अभंगाचं चिंतन सांगावं अशी कीर्तनाची मर्यादा आहे. आणि म्हणून मी तुकाराम महाराजांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंग तसा संतपर आहे, पंढरी भाऊ संतपर अभंग आहे. पण या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतपर जरी अभंग असेल तरी माझ्या कुळीची कुळदेवी संतांनी मला ठावी करून दिलेली आहे असं सांगत असल्या कारणाने हा अभंग मी आज या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या ठिकाणी ज्ञान असावं लागतं. ज्ञान, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. माणसाचा माणूसपणा हा ज्ञानाने सिद्ध होतो. येषां न विद्या न तपो न ज्ञानम तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपे न मृग शरंती. येषां न विद्या, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही, म्हणजे ज्ञान नसेल त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेन की जगामध्ये तुम्हाला तुमचा मोठेपणा मिळवायचा असेल तर चांगले कपडे घालून कोणी मोठा होत नसतो, तर त्याच्या ठिकाणी ज्ञान असावं लागतं. म्हणून कंपनीमध्ये सुद्धा पगार ठरतो, तो आकार बघून पगार ठरत नाही तर त्याचं ज्ञान बघून पगार ठरतं. समाजामध्ये माणसाची किंमत ही ज्ञानाने ठरते. म्हणून माणसाच्या जवळ ज्ञान पाहिजे. मग आता कोणतं ज्ञान पाहिजे तर ज्ञानाचे प्रकार दोन आहेत. एक ज्ञान आहे त्याला म्हणायचं सामान्य ज्ञान, ते जीवन जगण्यासाठी काम येतं. आणि दुसरं एक ज्ञान आहे ते आमच्या जीवनामध्ये मिळालं
की आमचं कायमचं दुःख निवृत्त होतं. विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन ऐका. हे जवळ आहे. पोट भरण्याचं ज्ञान कुणाकडे नाही. ते शिकवायला लागत नाही की पोट भरण्याचं ज्ञान शिकवण्याची गरज नाही. पण दुसरं एक ज्ञान आहे, ज्या ज्ञानाला संतांनी बर्व ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? बर्व ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ऐकायला तुम्हाला जड जाईल इतकं सुद्धा मी कठीण सांगणार नाही. एक सामान्य ज्ञान आहे आणि एक बर्व ज्ञान आहे. आमच्याजवळ जे ज्ञान आहे, आम्हाला पैसे कमवण्याचं ज्ञान आहे. आमच्याकडे पैसे कमवण्याचं ज्ञान आहे, जगण्याचं ज्ञान आहे. पण ज्या ज्ञानाने समाधान मिळतं ते ज्ञान आमच्याकडे कुठे आहे? लक्षात ठेवा. आज धीरूभाई अंबानीची मुलं सुद्धा कीर्तनामध्ये बसून माना डोलवतात. याचाच अर्थ त्यांच्याकडे पैसे कमवण्याचं ज्ञान आहे, पण ज्या ज्ञानाने समाधान मिळतं ते नाही. आणि आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण आज आमच्याकडे समाधान कुठे आहे? हो, प्रत्येक जण कशाने ना कशाने तरी पिळलेला आहे. काही ना काहीतरी त्याला व्याधी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन भी न रहे उदास. काही माणसांना संपत्ती भरपूर आहे, पण ते साखर खाऊ शकत नाही. काही साखर खातात म्हणजे काही खाल्लं तरी पचतं, पण परिस्थितीने गांधीले. काही लोकांना सगळं चांगलं आहे पण राहायला घर नाही. काही लोकांना घरं चांगली आहेत, शरीर चांगलं आहे, पैसा पुष्कळ आहे, पण मूल बाळ नाही त्यांना. काहींना सर्व चांगलं आहे पण सत्ता नाही म्हणून टेन्शन आहे. कशाने ना कशाने तरी माणसं अपूर्ण आहेत. हो, एक गोष्ट कीर्तनामध्ये आपण ऐकली असेल, माझ्याकडून पुन्हा ऐका. काही माणसांजवळ सगळं आहे तरी सुद्धा माणसं दुःखी आहे. बरं का पंडित? काही माणसांजवळ सगळं आहे तरी माणसं दुःखी आहे. मला तुम्ही जर विचारलं की सगळं असून सुद्धा माणसं दुःखी का, तर त्याचं उत्तर आहे, माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने माणसं दुःखी आहे. विठ्ठल विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई. तुम्हाला सत्संगच करावा लागेल, ज्ञानी संतांच्या सहवासामध्ये जायला लागेल, तर ते ज्ञान मिळेल, नाहीतर ते ज्ञान मिळत नाही. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे, तर ज्या ज्ञानाने समाधान मिळतं. म्हणून पहिली पायरी परमार्थाची कोणती असेल तर सज्जन माणसांची संगत करायची. आता विषय आला म्हणून सांगतो, इथं बसलेले सगळे माझे, मी तुमचा आहे. हो, म्हणून सांगतो, ज्याला आयुष्य घडवायचं आहे त्याने पहिल्यांदा संगतीवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. संगतीवर. चुकीची संगत केल्यामुळे माणसाचं अर्ध आयुष्य वाया जातं. चुकीची संगत केल्यामुळे माणसाचं अर्ध आयुष्य वाया जातं. आणि ज्यांची संगत करायला पाहिजे त्यांची न केल्यामुळे उरलेलं अर्ध आयुष्य वाया जातं. अख्ख्या जिंदगीचा सत्यानाश आहे. लक्षात ठेवा. आता हे आकाशातून जे पाणी पडतं, पाऊस पडतो का ना आकाशातून, हा जर कधी आळूच्या पानावर पडला, आळूची पानं समजतात ना, हो, त्याला आपल्याकडे काय म्हणतात? देठीची पानं. देठीची पानं, आळूची पानं. आकाशातून पडणारं पाणी, कधी जर आळूच्या पानावर पडलं ते पाणी, तर ते आळूच्या पानावर पडलेलं पाणी हे मोत्यासारखं दिसतं. पाहिले का नाही तुम्ही? ते मोत्यासारखं दिसतं. तेच आकाशातून पडणारं पाणी जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्याच्या तोंडात पडलं तर त्याचा मोतीच होतो. आळूच्या पानावर पडलं तर मोत्यासारखा दिसतो, पण शिंपल्याच्या तोंडात पडला तर त्याचा मोती होतो स्वाती नक्षत्रामध्ये. आता पुढे आहे का? पण तोच जर आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर तापलेल्या लोखंडाच्या तव्यावर पडला तर तो नष्ट होऊन जातो. हा संगतीचा परिणाम आहे. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये संगत कुणाची करतो हे महत्वाचं आहे.
म्हणून संगत करायची आपल्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा ज्ञानी माणसांची, आपल्यापेक्षा विद्वान माणसांची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये संतांची संगत केली आणि त्या संतांची संगत केली की जे खरे संत आहेत. आता सध्या काय झालंय नेमकं, संत कुणाला म्हणा हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. कारण जिकडं जावं तिकडं तुम्हाला संत संत दिसतील. पोटासाठी संत, सध्याच्या स्थितीमध्ये नेमकं संत कुणाला म्हणा हा प्रश्न पडलेला आहे. लक्षात ठेवा. एक वाक्य बोलतो जबाबदारीने. 500 रुपयाच्या खाऊन खाऊन त्याचं वजन 130 किलो झालं. किती? 130. वैभवला बोलतो समजू नका तुम्ही. 140 होता आता 95 झालाय. आणि ते बोलून बोलून झालं. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी मी जेवण सोडलं म्हणून तो 95 झाला होता. हो 130 किलो वजन झालं त्या पोराचं. कामच काही करीत नाही. शेवटी बापाने विचार केला किती दिवस याला पोसायचं. म्हणजे दिवशी बाप म्हटला ए घोड्या, उठतो सकाळी 11 वाजता, रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करतो आपला, सकाळी 11 वाजता उठतो, खातो, घराच्या बाहेर जातो, पुन्हा संध्याकाळी येतो, खातो. हे तुझं किती दिवस चालणार आहे. मान खाली घातली होती त्या पोराने. आणि त्याचा बाप त्याला बोलला ए तुझे डोळे उघडतील कधी. तो म्हटला बाबा तुमचे मिटले का माझे उघडतील. तुमचे मिटले की माझे उघडतील डोळे. तुम्ही मेले का माझे डोळे उघडणार आहे. बाप म्हटलं माझं खातो माझ्या मानावर ठरलेलं आहे का तू. ठीक आहे चालायला घरातून चल, 2 पैसे कमवशील तेव्हा घरी ये. आता बापाने हाकलला. 2-3 वेळा खाण्याची सवय. आता काय करायचं. काम शोधायला लागला पण त्याला काम कुठं मिळत नाही. तेवढ्यामध्ये कल्याणच्या पत्री पुलाच्या पुढे मैदानामध्ये एक सर्कस आला होता. आणि त्या सर्कसच्या तिथे गेला. आपला माझा हात बांधले, पैसे नव्हते जवळ सर्कस बघायला. आणि बघता 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 तिथं त्या सर्कस बघायला लोकांची रांग होती. हा तिथे सर्कसचा तंबू बघतो आणि तेवढ्या तिथं पाठी दिसली की इथं कामासाठी माणूस पाहिजे म्हणून. इथं कामासाठी माणूस पाहिजे. गेला तिथं ऑफिसमध्ये मॅनेजरला भेटला. साहेब म्हटला तुम्हाला कामासाठी माणूस पाहिजे का. तुम्ही जे सांगाल ते काम मी करीन. त्यांनी सांगितलं जरा बस, थोडासा पाणी पिणी पे, मी तुला तुझ्याशी बोलतो. पाणी पिणी प्यायला थोडंसं 5 मिनिटं विश्रांती केली त्या ठिकाणी. मॅनेजर साहेब सांगा ना म्हटलं पटकन काय काम तुमच्याकडे. काम तुला मिळेल पण काम तुझ्याच्याने होऊ शकत नाही. म्हटलं काम थोडंसं अवघड आहे. काय काम आहे. मग त्या सर्कसच्या मॅनेजरने सांगितलं की आमच्या सर्कसमध्ये एक अस्वल होतं पूर्वी आणि ते अस्वल वाघाशी लढाई करायचं. म्हटलं वाघाशी कुस्ती खेळायचं. आणि त्या वाघाशी कुस्ती खेळत असल्यामुळं सर्व लोक त्या अस्वलाचं कौतुक करायचे आणि आमचा सर्कस पण खूप चालायचा. पण या 15 दिवसापूर्वी आमचा अस्वल मेल्यामुळे आता सर्कस तेवढं काही चालत नाही. तेव्हा आम्ही आता आपली करून अस्वलाचे कपडे आणलेले आहेत आणि जसं का तसा अस्वलच दिसला पाहिजे माणूस. ते कपडे अंगावर घालायचे आणि वाघाबरोबर कुस्ती खेळायची. हे काम आहे. एका दिवसाचे एका शोचे तुला 1000 रुपये देऊ आम्ही.
एका शोचे 1000 रुपये देऊ, पण वाघाशी कुस्ती खेळावी लागेल अंगावर अस्वलाचं कातडं घालून. हो, एवढं त्याने ऐकलं, डोक्याला हात लावला. इकडं आड तिकडं वीर. घरी गेलो तर बाप जिवंत नाही ठेवायचा आणि सर्कस मध्ये गेलो तर वाघ नाही ठेवायचा. आता करावं काय म्हणून मग त्यांनी विचार केला, असाही मरण येणार तसंही मरण येणार, जाऊ दे, जगलो तर जगलो, मेलो तर मेलो. सांगितलं मी तयार आहे, मी तयार आहे म्हटलं हे काम करायला. आणि मग लगेच त्याला त्या सर्कस मध्ये भरती केला आणि संध्याकाळचा शो म्हणून त्याच्या अंगावर अस्वलाचे कपडे घातले. आणि मग सुरुवातीला सर्कसची अनाउन्समेंट झाली, आमचं अस्वल 15 दिवसापूर्वी मेलं होतं, पण आम्ही आता पुन्हा एक नवीन अस्वल आणलेले, हे सुद्धा तशीच वाघाशी कुस्ती खेळतो. म्हणून कुणीही मात्र आज सर्कस शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय जाऊ नका, असं त्यावेळेला तिथे अनाउन्समेंट झाली. जशी आयुष्यामध्ये संतांची भेट झाली, त्या संतांनी माझ्यावर कृपा केली आणि कृपा करून काय, कुळाची कुळदेवता आहे पंढरपूरचा विठोबा आणि माझी कुळदेवता पंढरपूरचा विठोबा आहे असं प्रमाण सुद्धा तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल ज्या कुळात माझा जन्म झाला त्या कुळाला, माझ्या नावाला, माझ्या रूपाला मी कधीच तिलांजली दिलेली आहे. दिली तिलांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आता मी वैष्णवांच्या कुळामध्ये आहे. माझ्या कुळामध्ये व्यास, वशिष्ठ, शुक असे मोठमोठे संत होऊन गेलेले आहेत आणि आमच्या कुळाची कुळदेवता आहे पंढरपूरचा विठोबा. मग आता पंढरपूरचा विठोबा तर देव आहे आणि तर महाराज म्हणतात माझ्या कुळीची कुळदेवी, तो तर देव आहे आणि तर देवी शब्दाचा प्रयोग केला. मग आता पंढरपूरच्या देवाला तुकाराम महाराज देवी का म्हणतात, तर पंढरपूरच्या देवाला तुकाराम महाराज देवी याच्याकरता म्हणतात. त्याचं कारण आहे की ही जी देवी आहे, आपण जर देवी भागवतामध्ये पाहिलं तर देवी भागवतामध्ये या देवीची उत्पत्ती कशी झाली ते तुमच्या लक्षात येईल बरं का. महिषासूर नावाचा दैत्य जेव्हा उन्मत्त झाला,
आणि महिषासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाल्यानंतर त्याचा कुणीच पराभव करू शकत नाही. स्वर्ग, मृत्यू, पाताळ इथं सर्व देवदेवता भयभीत झाले आणि सगळे पळू लागले. त्यांनी स्वर्गावर आपला ताबा गाजवला, त्याने आता सगळ्या ब्रह्मलोकावर आपला ताबा गाजवला, मृत्यू लोकामध्ये त्याने धुडकूस घातला. आता त्याला कोण मारणार म्हणून सर्व देवदेवता मिळून भगवंताच्याकडे गेले, विष्णूकडे गेले. तर सुप्रीम कोर्ट काय असेल तर विष्णू आहे, तिथं सगळे देवदेवता गेले आणि सर्व देवदेवता मिळून भगवंताला प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. त्या देवाची प्रार्थना सर्वांनी केली आणि भगवंताला विनंती केली की हे परमात्म्या, तुम्ही आमचं रक्षण करा. म्हणून आता तुझ्याशिवाय आम्हाला कुणी नाही असं म्हणून सगळे देवदेवता या सृष्टीतले जीव भगवंताला प्रार्थना करतात. आणि त्यावेळी परमात्म्याच्या तेजातून, भगवंताच्या तेजातून या देवीची उत्पत्ती झाली आणि त्या परमात्म्याच्या मध्ये असलेली शक्ती म्हणजे ही देवी त्या ठिकाणी प्रगट झाली, सिंहावर बसून प्रगट झाली. त्यावेळी जेवढे देवदेवता त्या ठिकाणी आले होते त्या सर्व देवदेवतांना या देवीने आश्वासन दिलं की तुम्ही घाबरू नका, मी महिषासुराचा वध करीन. महत्वाचा प्रसंग लक्षात घ्या. देवदेवतांनी भगवंताला प्रार्थना केली की आमचं रक्षण करा. तेव्हा भगवंतामध्ये असलेली शक्ती या देवीच्या रूपाने प्रगट झाली आणि त्या देवीने सगळ्या देवदेवतांना आश्वासन दिलं की तुम्ही घाबरू नका, मी महिषासुराचा वध करीन. मग सगळ्या देवदेवताने 18 भुजा असलेल्या त्या देवीला, 18 भुजा असलेल्या देवीला आपली आयुध त्यांनी प्रदान केली. कुणी चक्र दिला, कुणी खड्ग दिलं, लक्षात ठेवा, कुणी त्रिशूळ, असे अनेक. आणि या देवीने 9 दिवस महिषासुराशी युद्ध करून 9मीच्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला. असा 9 दिवस या देवीचं युद्ध चाललं. हा काळ नवरात्रीचा आहे. आता बघा, जरी ही देवी सिंहावर बसून प्रगट झाली, तिला आम्ही जगदंबा म्हणतो, तिला दुर्गा म्हणतो. दुर्गे दुर्गट भारी तुझविल संसारी, दुर्गे दुर्गट भारी तुझविल संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी 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 जन्म मरणाची वारी, वारी 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 आपण थोडं वेगळं बोलतो. दुर्गे दुर्गट भारी तुझविल संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. आम्ही त्याला वारकरी चाललो. दुर्गे दुर्गट भारी तुझविल संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी 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 जन्म मरणाची वारी. मरणाची नाही, जन्म मरणाची वारी म्हणतो आम्ही, तसं नाही म्हणायचं. वारी 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 म्हणजे संपवून टाक, नाश करून टाक. वारी शब्दाचा अर्थ आहे नाश करून टाक. कशाचा नाश करून टाक? आमच्या जन्म मरणाचा नाश करून टाक. म्हणून आरती आहे ना, आपण कधी कधी खूप चुकीच्या म्हणतो. गणपतीच्या आरतीमध्ये तर 99% चुकीचं म्हणतो आपण. फळीवर वंदना, काय म्हणतो? फळीवर वंदना गणपतीच्या आरतीमध्ये, म्हणजे वंदनाला फळीवर ठेवून दिली वरती. एक म्हणतो गणपतीच्या आरती ना आपल्या समाजाच्या माणसाने केलेली. मी म्हटलं आपल्या समाजाच्या माणसाने केली म्हणजे तुझ्याकडे काय पुरावा? तो म्हणला दर्शन म्हात्रे म्हण काय होईल, म्हणजे दर्शन म्हात्रेने आरती केली म्हटलं. आणि पांडुरंगाची आरती दर्शनच्या बापाने केली म्हटला. दर्शन हेळा म्हात्रे काय होईल, आखी आरती चुकीची. घालीन लोटांची तर पारच वाट लावून टाकतात. बरं, काही नवाच्या मनसे उंदऱ्या, मनसे उंदऱ्या काय बोलावं आता? काही
काहीच्या काही चुकीचं म्हणायचं नाही. आपला विठ्ठल विठ्ठल कमरेवर हात ठेवून, तरी तो विठोबा सुद्धा देवीच आहे. ज्याप्रमाणे महिषासुराचा नाश करण्यासाठी देवी त्या काळामध्ये प्रकट झाली सत्ययुगामध्ये, तसा कलियुगामध्ये मोह नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी हा विठोबा नावाची देवी पंढरपूरला प्रकट झालेला आहे. जी देवी महिषासुराला मारण्यासाठी प्रकट झाली होती, तीच देवी इथं विठोबाच्या रूपाने पंढरपूरला प्रकट झालेली आहे. अनादि निर्गुण प्रगटली अनादि निर्गुण प्रगटली पूजा आम्ही करतो. ही देवी कोणी घडवलेली नाही, कोणी बसवलेली नाही. म्हणजे तिची मूर्ती कदाचित आम्ही घडवलेली असेल, पण ती मूळची जी देवी आहे ती अनादी आहे. अनादी म्हणजे एवढी जुनी. किती जुनी? जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे ते ते ते. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा देवी होती. ही अनादी देवी आहे. आणि ही अनादी काळापूर्वी महिषासुराला, अनेक राक्षसांना, शुंभ निशुंभ रक्तबीज अशा चंडमुंड राक्षसांचा वध करण्यासाठी प्रकट झालेली ही देवी. विठोबा म्हणजे सुद्धा ही देवीच आहे आणि देवी म्हणजे विठोबाच आहे. दोन्ही देवदेवतांमध्ये काही सुद्धा फरक नाही. ज्याप्रमाणे या देवीचा गोंधळ घातला होता, लक्षात ठेवा, त्या काळामध्ये गोंधळ घातला होता या देवीचा काही भक्तांनी, तसं या पंढरपूरच्या देवीचं सुद्धा आमचे भक्त गोंधळ घालतात. व्यासवशी खेळतात खेळतात नाचती आंबे तुझे गोंधळी, नाचती आंबे तुझे गोंधळी. म्हणून नवरात्रीमध्ये देवीवर जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम दसऱ्यानंतर पण करा. वाईट वाटून घेऊ नका माझं बोलणं. गणपती बसवल्यानंतर आम्ही जेवढं प्रेम करतो गणपतीवर, तेवढं गणपती विसर्जन झाल्यानंतर कुठं प्रेम करतो आम्ही गणपतीवर. काही म्हणता आम्ही आणला गणपती बसवला, आणि काय म्हणता आम्ही बुडवला. तू कोण त्याला बसवणारा? त्याने जगाची निर्मिती केलेली आहे. आणि तू कोण त्याला विसर्जन करणारा? त्याच्या मनात आलं तर तो संपूर्ण जगाचा विध्वंस करून टाकतो. आणि म्हणून आम्ही त्याला बसवला, आम्ही त्याला बुडवला अशी भाषा करायची नाही. त्याची भावनेने श्रद्धेने पूजा करायची. आणि एक वाक्य कीर्तनामध्ये सांगतो, देव ज्या दिवशी आम्ही देवाची पूजा करतो, त्याला आणून बसवतो, त्या दिवशी आमच्या मनामध्ये जेवढा भाव आहे तेवढाच भाव आमच्या आयुष्यभर आपल्या अंतःकरणामध्ये राहावा. याला म्हणतात क्षेम. लक्षात ठेवा, गणपती असतो 5 दिवस. माणसं अर्धा किलो कापूर रोज संपवतात. अर्धा किलो कापूर रोज. सगळ्या आरत्या झाल्या तरी याला कंटाळा येत नाही. मग शेवटचा असो नसो भाव आलो तुझी ठाया, आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीला. अर्धा किलो कापूर संपून समाधान होत नाही. पण ज्या दिवशी गणपती विसर्जन करतो ना, मी त्या दिवशी गंमत पाहिली, मला याने दाखवली. गणपती विसर्जन करून तो माणूस परत येताना काळी पिशवी घेऊन आला होता. याची श्रद्धा आहे, हा असा भाव आहे. गणपती विसर्जन होतो कधी आणि आम्ही काळ्या पिशव्या घरी आणतो की जितकी घाई आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जेवढा भाव नवरात्रीमध्ये देवीच्या विषयी आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, एवढाच भाव तुम्ही दसऱ्याच्या नंतर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे. उपजला भाव
शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे माझी आदिमाया शक्ती जगत जननी आहे. म्हणून शरीरामध्ये ती बळाच्या रूपाने आहे, लक्षात ठेवा. कुठे वायूच्या रूपाने, कुठे जलाच्या रूपाने, अनेक रूपाने ती विस्तारलेली आहे संपूर्ण जगामध्ये. तिला जाणायची, तिला ओळखायची. जर तुम्ही तिच्यावर श्रद्धा ठेवली आणि तिला जर श्रद्धेने उपासना करून तिला बोलावली तर ती देवी येते, लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये घडलेला एक प्रकार तुम्हाला मी सांगतो. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची शपथ घेतली, या महाराष्ट्रामध्ये 5-5 परकीय सत्तांनी थैमान घातला होता. शिवचरित्र वाचा. आता मी तुम्हाला काही एका पुस्तकाची प्रसिद्धी करायला नाही आलो, पण ज्यांना वाचन करायची हौस असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती लिहिलेलं एक पुस्तक वाचा. द छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु. आतापर्यंत त्याच्या 5 लाख प्रती संपलेल्या आहेत. आपल्या जीवनातली मॅनेजमेंट कशी असावी, संचलन कसं असावं जीवनाचं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायला मिळतं. नुसतं शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि एरवी मनाला वाटत तसं वागायचं चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट कशी आहे पहा. द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी, तसं 16वं वर्ष म्हणजे क्रांतीचं पाऊल पडणारं ते वय, लक्षात ठेवा. जर त्या वयामध्ये ठरवलं मुलांनी तर ते आपल्या जीवनामध्ये कितीही मोठा संकल्प करू शकतात. घडण्याचं वय सुद्धा 16 वर्षाचं आहे आणि बिघडण्याचं वय सुद्धा 16 वर्षाचं आहे. म्हणून 16 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही मोबाईल देण्याचा प्रयत्न करू नका, बरं का. ज्यांनी 16 वर्षाच्या मुलांना मोबाईल दिला त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं, एवढं मात्र माझं वाक्य तुम्ही समजून जा. कारण ते मिळालेल्या मोबाईलचा वापर कसा करतात याची कल्पना आपल्याला आलेलीच आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि ही वार्ता सर्वत्र पसरली आणि सगळ्यात जास्त धडकी भरली ती विजापूरच्या दरबारामध्ये. आणि विजापूरच्या दरबारामध्ये धडकी भरल्यानंतर विजापूरच्या दरबारातली बडी बेगम साहेबा, त्या बडी बेगम साहेबांनी तेव्हा त्या ठिकाणी मोठ्याने एक आरोळी ठोकली. अरे कोई जाओ उस शिवा को पकड़ के लेके आओ. हमारे में ऐसा कोई नहीं कि जो जाके वहां शिवा को पकड़ सके. जाओ उसे जिंदा या मुर्दा ले आओ. जिसका बाप हमारे पास गुलामगिरी कर रहा था वो शिवा आज हमें आह्वान कर रहा है. असं म्हटल्यानंतर त्याच बसलेल्यांपैकी एक सरदार उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं मैं जाऊंगा शिवा को पकड़ ले आऊंगा जिंदा या मुर्दा. त्याचं खरं नाव होतं फतेह खान. कारण कधी तो अपयशी नव्हता झाला, पण त्याला अफजल खान असं म्हणायचे. तो महाराष्ट्रावरती चाल करून आला. येताना तो तुळजापूर मार्गे आला आणि पहिल्यांदा त्याने तुळजापूरच्या देवीची मूर्ती फोडली आणि तिथं तुळजापूरच्या प्रांगणामध्ये देवीची गायीची कत्तल केली. ही वार्ता महाराजांना कळाली आणि महाराजांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. माझी तुळजाभवानी भंगवली. महासाहेबांनी सांगितलं चिंता करू नको, जिला त्याने भंगवलेली ना त्याच देवीची आराधना कर, उपासना कर, ती देवी तुला बळ देईल. आणि म्हणून महाराज शांत राहिले, स्वस्थ राहिले. प्रतापगडावर आपला मुक्काम ठोकला. आता तुळजापूरची देवी फोडून खान आता पंढरपूर, एवढ्यात तो पंढरपूरचा विठोबा एका बरं का पाटलाच्या खळ्यामध्ये लपवला. म्हणून विठोबा वाजला. तिथून आला, शिखर शिंगणापूरच्या मंदिराचा कळस तोडला आणि आता तिथून खानाच्या सोबत आता एवढी माणसं गोळा झाली. कारण पहिल्यापासूनच आपल्या माणसांची चीड आहे, लक्षात ठेवा. बरं का आपल्या माणसाचं नेतृत्व आपल्या माणसांना मान्य नसतं. आणि काही माणसं जाऊन खानाला मिळाले, त्या काळातले काही वतनदार, ते म्हटले चिंता करू नको, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून. म्हणजे वडापाव खाऊन घोषणा द्यायची परंपरा आजची थोडीच आहे, ही जुनी परंपरा आहे. खानाच्या मागे सगळे उभे राहिले आणि खानाचं वकील, त्याचं नाव पंतोजी, खानाचं वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा महाराजांच्याकडे गेला आणि सांगितलं महाराज मी तुमच्याकडे आलोय मध्यस्थी करण्यासाठी. जे आहे ते खानाला समर्पण करा, स्वतःचा जीव वाचवा. शीर सलामत तो पगडी 50. मी सांगेन खानाला तुम्हाला जीवदान द्यायला. कमाल आहे की नाही मोठी, आश्चर्याची गोष्ट आहे मोठी.
मग त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ठीक आहे, आम्ही आमचा निर्णय तुम्हाला उद्या करू. आणि मग महाराजांचा वकील ज्याचं नाव पंतोजी बोकीळ तो गेला महाबळेश्वरला, जिथं खान थांबला होता तिथे. आणि त्यांनी सांगितलं महाराजांना खूप घाबरलेले आहेत, तेव्हा आता तुम्हाला महाराज सगळं समर्पण करणार आहेत, पण महाराजांची इच्छा अशी आहे तर तुम्ही फक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं, मग महाराज तिथं तुमच्याशी संगनमत करून तुम्हाला सगळं समर्पण करणार आहे. आता खानाचा आनंद गगनात मावत नाही. पुढे लगेच महाराजांनी मोठा शामियाना उभारला, खानाला तिथं बोलावलं आणि देवी तुळजाभवानीची प्रार्थना केली की देवी जगदंबे तुझी मूर्ती ज्याने भंगवली, बरं का, त्याचं निर्दळन करण्यासाठी या महिषासुराला मारण्यासाठी मला बळ दे. आणि दुसऱ्या दिवशी सभेमध्ये महाराज सांगतात की देवी माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि तिने सांगितलं राजा घाबरू नको, मी तुझ्या तलवारीमध्ये प्रवेश करते म्हणून. एवढं ऐकलं लोकांच्या अंगामध्ये अशी वीज चमकावी तसं लोकांच्या अंगामध्ये शक्ती संचारली, सगळेजण पेटून उठले आणि सकाळी सकाळी जाऊन केदारेश्वराच्या मंदिरात अभिषेक केला, ब्राह्मणांची पूजा केली, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिल्या आणि महाराज आता खानाकडे निघाले. सगळ्यांना सांगितलं झाडावरती लपून राहा, माझं काही बरं वाईट झालं तरी मात्र स्वराज्य घडवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा, स्वराज्याचं रक्षण करा. आता असं झालं की सगळेजण झाडावरती लपून राहिले आणि बरीचशी माणसं अशी महाराजांच्या बरोबर येण्यासाठी तयार झाली. पण महाराज म्हटले तुम्ही सगळे माझ्यासोबत येऊ नका. पण विश्वासातली 2-4 माणसं सोबत घेतली. त्याच्यामध्ये नंबर 1 त्यांचा वकील पंतोजी बोकीळ, नंबर 2 संभाजी कावजी कोंडाळकर, नंबर 3 जीवा महाला, असे लोक बरोबर घेतले आणि खानाच्या शामियान्याच्या जवळ आले. खान नुसता उतावीळ झाला होता, कधी एकदाचा भेटतो शिवाजी महाराजांना आणि कधी चिरडतो त्यांना, एवढी घाई झाली होती खानाला. महाराज आले तर खानाच्या बाजूला सय्यद बंडा उभा होता. महाराज 2 पावलं मागे सरले आणि 2 पावलं मागे सरून महाराजांनी वकिलाच्या कानात सांगितलं त्याला जाऊन सांगा की सय्यद बंडाला बाहेर पाठव म्हणून. आतमध्ये वकील गेला, महाराजांना सांगितलं, खानाला सांगितलं खान जी सय्यद बंडा को बाहर निकालो, महाराज सय्यद बंडा से डर रहे हैं. एवढं ऐकलं ना हसला. सय्यद बंडाला सांगितलं जाओ बाहर आणि सय्यद बंडाला बाहेर काढलं. तसं महाराज आतमध्ये गेले, दोन्ही हात पसरले, आओ शिवा आओ बहुत तरस आया मुझे असं म्हणून दोन्ही हात पसरले आणि मग महाराज गेले. महाराजांची उंची त्याच्यापेक्षा कमी होती, महाराज त्याच्या छातीलाच लागत होते. महाराज गेले आणि जाऊन खानाला अशी जाऊन मिठी मारणार तेवढं खानच पुढे सरकला आणि त्याने महाराजांना मिठी मारली. आता खानाने मिठी मारल्यानंतर आता त्यांनी काय केलं, मिठी मारल्यानंतर डाव्या हाताच्या बगलेमध्ये छत्रपतींची मान त्याने आवळण्याचा प्रयत्न केला. पण एक लक्षात ठेवा, राज्याभिषेकाच्या प्रसंगी आई साहेबांचे शब्द आहेत की महाभारतातल्या अर्जुनाला जो कावा सापडला नाही तो कावा आमच्या शिवाला सापडलेला आहे आणि त्याचं नाव आहे गनिमी कावा. महाराज बेसावध नव्हते, सावधच होते. हातामध्ये लपून ठेवलेला बिसवा काढला, खानाच्या पोटात मारला. तसा दगा दगा म्हणून मोठ्याने ओरडला, खाली कोसळला. तसं सय्यद बंडा आला आणि सय्यद बंडाने दांडपट्ट्याचा फटका महाराजांच्या मस्तकावर मारला. महाराज बेशुद्ध पडले. आता दुसरा वार करणार एवढ्यामध्ये जीवा महाला आला आणि त्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि म्हणून माणसं म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. सय्यद बंडा हे वाजू नको रे, सय्यद बंडाचा हात तोडला. महाराज बेशुद्ध आहेत, खानाचा कोथळा बाहेर काढलेला आहे. आता मला सांगा तिथं असलेल्या माणसांनी कुणाला वाचवलं पाहिजे, महाराजांना वाचवलं पाहिजे की खानाला वाचवलं पाहिजे? पण आपल्या माणसांनी खानाला पालखीमध्ये घातला, खानाची चाकरी करणाऱ्यांनी, आणि त्याला घेऊन चालले होते उपचार करायला. आणि राग आला संभाजी कोंडाळकरला, हातामध्ये तलवार घेतली आणि पालखी घेतलेल्यांचे पहिल्यांदा पाय कापून टाकले आणि पालखी घेतलेल्यांचे पाय कापून टाकले आणि जसं एखादं टरबूज कापावं तसं खानाची मान कापली आणि ती मान घेऊन प्रतापगडावर धावत गेले. मासाहेब दुर्जनाला संपवला, महिषासुराला संपवला असं म्हणून सांगायला गेले वर. ऐका, महाराज शुद्धीवर आले, आल्यानंतर इको जरा कमी करा. शुद्धीवर आले, समोर बघतात तर समोर खानाचा वकील ब्राह्मण असा गंध लावलेला, हातामध्ये तलवार घेतलेला आणि त्याने महाराजांच्या असा वार केला.
तसा महाराजांनी वार त्याचा वरच्यावर झेलला आणि सांगितलं, काका गायी सुरक्षित राहाव्या, ब्राह्मण सुरक्षित राहावे म्हणूनच आमचं कार्य आहे आणि म्हणून तुम्ही स्वराज्यासाठी लढा, परकीयांसाठी लढू नका, दुसऱ्याची गुलामगिरी करू नका, स्वार्थ सोडून द्या, आमच्या सोबत राहा. पण तरी सुद्धा हे शब्द त्याला नाही पटले आणि त्यांनी सांगितलं मरायला तयार हो असं म्हणून दुसरा वार महाराजांच्या केरातही चुकवला. खाली पडलेली तलवार उचलली आणि ब्राह्मणाच्या मस्तकात घातली, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या, आणि त्याला मारून टाकला, संपवून टाकला. माझा दृष्टांत संपला. आता बघा, ज्या जगदंबेची मूर्ती खानाने फोडली, पण त्याच जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या महाराजांना महिषासुरासारख्या आलेल्या अफजल खानाचा वध करून त्या ठिकाणी विजयश्री प्राप्त करून दिली. आणि म्हणून तुम्ही सुद्धा जर त्या देवीवर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, तर देवी आम्हाला सुद्धा जीवनामध्ये यशस्वी करू शकते. मग जशी ती देवी आहे तसा आमचा पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा म्हणजे ती देवीच आहे. या देवीची पूजा केली म्हणजे हे सगळे संकल्प पूर्ण करते. तसं पंढरपूरची देवी सुद्धा जरी राहे बोधी हरीच्या देवीच्या ठिकाणी ब्रह्मतेची माया. बरं का, ज्याप्रमाणे आपण चालतो, आपली सावली आपल्यापासून दिसायला वेगळी असेल पण असायला वेगळी नसते, सावली आपलीच असते, तशी ही जी आदिशक्ती जगत जननी आहे ही त्या परमात्म्याची छाया आहे असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून माझ्या कुळीची कुळदेवी मला संतांनी प्राप्त करून दिली. त्या देवीचा मला परिचय नव्हता, पण मला संतांनी तिची ओळख करून दिली.
भावी संतांनी आपल्या सर्वांना त्या देवीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय आपण संतांची शरणागती करावी. संतच त्या देवीचा परिचय करून देतात आपल्याला. गंमत अशी झाली ती देवी आपल्यापासून लांब नाही, आपल्या जवळच आहे. मॉनिटर बंद झाले, बाहेर चालला आवाज सगळा. देवी आपल्यापासून लांब नाही, देवी आपल्या जवळच आहे. ती आपल्या अवतीभोवती आहे. आपल्याजवळ असलेलं अज्ञान, त्या अज्ञानामुळे ती देवी आपल्यापासून दूर गेलेली आहे. संत त्या देवीला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला देतात. ज्या ज्ञानाने त्या देवीचा परिचय होईल ते ज्ञान संत आम्हाला देतात. आणि म्हणून एकदा जर मात्र ते ज्ञान मिळालं का मग ती देवी आपल्यापासून दूर नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. ती आपल्या हृदयामध्येच वास करते. तिला सगळं कळतं आपलं. फक्त तिला आपण प्रार्थना करायची, देवीला सांगायचं बरं का, त्रिभुवन ते तू भक्ता लागी पावसील मलाही, प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा. ऐका, क्लेशापासून तोडी तोडी भवपाशा, अंबे तुझं वाचून कोण पुरविल आशा. त्या देवीला प्रार्थना करायची की तू माझ्या जवळच राहते, या सगळ्या माझ्या इच्छा देवी तू पूर्ण कर. आपण काय केलं, ती देवी बाहेर आहे, ती देवी फक्त मंदिरातच आहे, अशा प्रकारचा भाव आमच्या ठिकाणी झाला. पण नाही, ती देवी संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेली आहे. जगामध्ये अशी जागा नाही का तिथं ती देवी नाही. अशी संपूर्ण चराचरामध्ये ती देवी भरलेली आहे. आणि म्हणून अशा त्या चराचरामध्ये भरलेल्या त्या देवीचा परिचय आम्हाला संतांनी करून दिला. आणि महाराज म्हणतात, बरं झालं मी संतांना शरण गेलो आणि संतांना किंवा त्या देवीला शरण गेल्यामुळं आता मी संकटातून मुक्त झालो. म्हणजे जन्म मरणासारख्या संकटातून मी मुक्त झालो. ही देवी निर्गुण निराकार होती, पण संतांनी तिला आकाराला आणली. आणली ही रूपावळे करुणी खळे हरिदासी. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की आता त्या देवीचं मला ज्ञान झाल्यामुळे आता माझं पूर्ण जीवन मी त्या देवीला अर्पण केलं आणि त्या देवीच्या समागमामध्ये मी नाचू लागलो. आणि म्हणून तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आणि अष्टमीच्या दिवशी आज कीर्तनाचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आपल्या भागामध्ये मी जवळजवळ 35 वर्ष कीर्तन करतो. मी याच भागातला आपल्या भागामध्ये असेल, पण गोरवलीमध्ये माझा योग कीर्तनाचा खूप कमी आला. पूर्वी आम्ही पांडू शेटकडे त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचो, दत्त जयंतीच्या वेळेला. मग त्याच्यानंतर गणपती मंदिरवाले आपले त्र्यंबक शेठ होते, त्यांच्याकडे कार्यक्रमाला आम्ही खूप वेळा आलेलो आहे. थोडं इको कमी करतो. आणि आज या ठिकाणी या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कीर्तनाचा योग आला. आम्ही कीर्तनाच्या तारखा घेतो श्रीमंत होण्यासाठी नाही, तर एक तुमच्याशी संवाद करण्याची संधी आम्हाला प्राप्त होते, चर्चा करण्याची संधी प्राप्त होते. आमचा जास्त ओघ असतो तो धर्म कार्य करण्यामध्ये, धर्म जागरणामध्ये आमचा जास्तीत जास्त काळ जातो. आणि बहुसंख्य हजारोच्या संख्येने तरुण आज आमच्यासोबत धर्म कार्यामध्ये सक्रिय आहेत. कधी जर योग आला तर आपल्याही गावामध्ये आमचा महाआरतीचा कार्यक्रम तुम्ही ठेवा. हजारो मुलं या कार्यक्रमाला असतात. महाआरतीच्या कार्यक्रमाला जाता जाता फक्त 2 शब्द आपल्याला मी सांगणार आहे, तेवढे घरी घेऊन जाल एवढी अपेक्षा आहे. या देवीचा तुम्ही सर्वांनी मिळून आज 9 दिवस जागर केलेला आहे. देवीला एवढीच प्रार्थना करा की देवी आम्हाला सद्बुद्धी दे, तुझ्याविषयी प्रेम दे, आमच्या अंतकरणातली दुर्वासना वाईट वासना काढून टाक. आम्ही आमचं जीवन स्वतःसाठी आणि समाजासाठी जगलं पाहिजे. आमच्याकडून देवाचं कार्य घडलं पाहिजे, आमच्याकडून देशाचं कार्य घडलं पाहिजे. आम्ही समाजाचे काहीतरी लागीनदार आहोत. आमच्या ठिकाणी अहंकार येऊ देऊ नको. माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार, आणि तो अहंकार माणसाला संपून टाकतो. मी काहीतरी आहे, मी काहीतरी आहे, मी काहीतरी आहे. तू काहीच नाही. तुझ्यासारख्या बऱ्याच जणांची राग झाली, तुझी पण होणार आहे. आणि म्हणून तू काय, श्रीमंताची पण तिथंच राग पडलेली, भिकाऱ्याची पण तिथंच राग पडलेली. कसला अभिमान करतो. लक्षात ठेवा, जे घेतलं ते इथूनच घेतलं, भोगतो ते इथेच भोगतो, आणि द्यायचं ते इथेच सोडून जातो. कसला अहंकार करायचा. आणि म्हणून अहंकारामुळे माणसं आहेत ना, काढून टाका. माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार. आणि म्हणून देवीला प्रार्थना करा की देवी आमच्यातला अहंकार काढून टाक.
आणि आमच्या अंतःकरणामध्ये एक तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर असं देवीला सांगायचंय। जाता जाता तुम्हाला 2-3 फक्त वाक्य सांगतो। प्रत्येक आई बापाने एवढं चांगलं वागा का तुमच्या वागण्याचा प्रभाव तुमच्या मुलांवर पडला पाहिजे। बापच तंबाखू खायला लागला तर मुलगा सुद्धा तंबाखू खातो। बापच जर बटणं खोलून जर लोकांच्या वराती दारू पिऊन जर छाती पुढे काढून नाचायला लागला तर मुलंही तेच करणार आहे। बाप जर भांडणी करणार, मारामाऱ्या करणार तर मुलं सुद्धा तेच करणार आहेत। आपल्या वागण्याची जशीच्या तशी छाप आपल्या मुलांवर पडते हे लक्षात ठेवायचंय। मी आईलाही सांगतो की आई तू सुद्धा कधी घरामध्ये बापाचा अपमान करू नको, कारण तुझी मुलगी दुसऱ्याच्या घरामध्ये जाणार आहे, ती सुद्धा तुझं अनुकरण करील असं वागू नको। म्हणून प्रत्येक आई बापाने एवढं चांगलं वागावं की त्याचा प्रभाव आपल्या मुलांवर पडणार आहे। आता जी तरुण पोरं आहेत मी त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे। फक्त 4 गोष्टी माझ्या लक्षात ठेवा। अख्खं कीर्तन लक्षात ठेवू नका, पण फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा। आपली वेळ कधी वाया घालवू नका। सगळ्या गोष्टी जपून ठेवता येतात पण वेळ जपून ठेवता येत नाही, आणि म्हणून कुणी तुमचा वापर करील, वापर करून देऊ नका आपला कुणाला। आपल्या पोरांचा वापर व्हायला आला, कुणी शेठ बोलला, भाई बोलला का लगे आला पुढं सत्यानाश जिंदगीचा होतो, भाई बोलन शेठ मुळे। म्हणून वापर कुणाला करून देऊ नका स्वतःच्या वेळेचा। तुमची वेळ चांगल्या कामामध्ये खर्च करा, अशा ठिकाणी वेळ घालवा की जिथं वेळ घातल्यानंतर त्या वेळेचं चीज झालं पाहिजे, सार्थक झालं पाहिजे। 2, अंगातली शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरू नका। व्यायाम करा, कसरत करा, पण शक्ती कुठेही कुणाला मारण्यासाठी खर्च करू नका। जरा देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या तरुणांकडे बघा, आईबाप सोडून, स्वतःची बायको सोडून, परिवार सोडून तिकडे डोळ्यात तेल घालून पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवरती लढतात, आणि आम्ही आमची ताकद आपल्या माणसांना मारण्यासाठी खर्च करतो। वाईट वाटून घेऊ नका, आपलीच माणसं आपल्याला संकटामध्ये कामाला येतात, आणि म्हणून बाहेरचे आलेले जे आहेत काही लोक, आम्ही त्यांच्यासाठी आपल्या माणसांची वैर करतो, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। म्हणून आज गावात जेवढी घरं नाही तेवढी घरं एका बिल्डिंग मध्ये आहेत। येणाऱ्या काळामध्ये सरपंच, आमदार, खासदार हे आपले नसणार आहेत, त्यासाठी खर्च करू नका, वेळ वाया घालू नका। 3, शिक्षण भरपूर घ्या आणि शिक्षणाचा वापर सुद्धा चांगला करा, शिक्षणाचा वापर चुकीसाठी करू नका। आणि नंबर 4, तुमच्याकडे पैसा असेल ना तर त्या पैशाचा वापर सुद्धा स्वतःच्या आणि समाजाच्या विनाशासाठी करू नका, एवढीच माझी विनंती आहे। बऱ्याच लोकांचा पैसा स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो आणि समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो। म्हणून संपत्ती चांगली वापरा, शक्ती चांगली वापरा, आपलं शिक्षण चांगलं वापरा, आणि वेळ योग्य ठिकाणी खर्च करा। गाड्या घोड्या जरा सांभाळून चालवायच्या, इतकी वेगाने सुद्धा गाडी चालवू नका की तुम्ही एखाद्या ट्रक खाली येऊन चिरडले जाल। कालच आमच्या इथे 3 पोरं गेली, 2 जागेवर आणि 1 आज गेला। 3 पोरं काल ऍक्सिडेंट झाला सकाळी 6 वाजता। म्हणून कशासाठी तुम्ही, तुमच्या बापाने तुमच्यासाठी स्वप्न रंगवलेले आहेत, त्याच्या स्वप्नाचं भंग करू नका। गाडी घेऊन दिलेली तुम्हाला त्याने, ती गाडी इतक्या सुद्धा वेगाने चालू नका की तुमच्या बापाला आयुष्यभर कपाळ बडवायची पाळी येईल। आणि म्हणून तुमची आई तुमची वाट पाहते, बाप तुमचा वाट पाहतो, म्हणून बापाचे आईचे स्वप्न भंगू नका। गाड्या घोड्या जरा चांगल्या चालवा, लोकांचा अपमान करू नका आणि कोणाचाही अपमान करू नका। तुम्ही लोकांचा अपमान केला का तुमच्या बापाची किंमत समाजातली कमी होते, हे लक्षात ठेवायचंय। आणि पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला एक गोष्ट की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे। मुलींसाठी पण सांगतो, मुलींनो मोबाईलचा वापर चांगला करा, हसू नका। हा हसण्याचा विषय नाही, याच्यामुळं बऱ्याच मुलींच्या जीवनाचं हसू झालंय। म्हणून मी तुम्हाला सांगतो, मोबाईलवरती अनोळखी मेसेज आले त्याला उत्तर देऊ नका, अनोळखी फोन आले त्याला उत्तर देऊ नका, कुणाची मोबाईलवरती ओळख वाढू नका, फेसबुक, व्हॉट्सअप, चॅटिंग, फॅटिंग याच्यामध्ये जास्त पडू नका। ज्या मुलींनी मोबाईलवरती प्रेम केले, आज काही मुली नष्ट झाल्या, काही मुली परदेशामध्ये पाठवल्या, काही मुलींचे प्रेत जमिनीत सापडले, काही मुलींचे प्रेत फ्रीजमध्ये सापडले, काहींचे 36 तुकडे झाले, काहींचे 72 तुकडे झाले दिल्या, काही मुली मरण यातना भोगतात, काही वाईट धंद्यामध्ये ढकलल्या गेल्या प्रेम केल्यामुळे मोबाईलवरती। ज्या बापाने तुम्हाला 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय, तो घरापर्यंत येताना किमान उंच मानेने आला पाहिजे, एवढी जबाबदारी फक्त तुमची आहे, एवढं माझं लक्षात ठेवा। आणि म्हणून प्रत्येक मुलीला माझं सांगणं, मोठ्या व्हा। कल्पना चावला, सुनीता विल्यन, प्रतिभाताई पाटील, झाशीची राणी, असा आदर्श डोळ्यासमोर तुम्ही ठेवायचा, मोठ्या व्हा। बरं का, कॉलेजला गेलं म्हणजे आपण आपल्या मर्जीने वागायचं असं काही करू नका, आणि स्वतःचाही आणि आपल्या कुळाचाही सत्यानाश करू नका, एवढीच माझी विनंती आहे। शेवटची सूचना, मंदिरातली मूर्ती माणसाने बनवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस हा देवानी बनवलेला आहे। माणसाने बनवलेल्या मूर्तीवर जेवढं प्रेम करता
तेवढं देवाने बनवलेल्या मूर्तीवर प्रेम करा. ही जगातली सर्वात मोठी भक्ती आहे. विठ्ठल जय जय. पंढरीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावराम बाबा महाराज, गुरे वासुदेव महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. अंबा माते की जय. Tama mo.